नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरीकडे आता नवीन केस आलेली असते तेव्हा ती विचारू लागते कुठली कंपनी होती. तेव्हा ती बाई सांगते की मौसुमी केमिकल्स. हे ऐकल्यानंतर वल्लरीला आता आठवतं की मनोज तिला म्हणत असतो, हे बघ, मौसमी केमिकल्स नावाची एक कंपनी आहे, त्याचं लायसन्सचं काम मी घेतलं होतं. काल रात्रीपर्यंत जर कंपनीचं काम पूर्ण झालं नसतं तर कंपनीला दंड भरावा लागला असता आणि तो दंड काही लाखांच्या घरात होता. कदाचित कंपनी सील झाली असती आणि त्यामुळे त्यात काम करणारे अनेक कुटुंब आता रस्त्यावर आले असते. तेव्हा वल्लरी म्हणते की हे नाव मी कुठंतरी ऐकलंय. तेव्हा तो माणूस विचारू लागतो की काय म्हणालात. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते, नाही, काही नाही, मी तुम्हाला एक अर्ज देते, तेवढा तो तुम्ही पोलिसांना जाऊन द्या. काय, हा अर्ज दिल्याशिवाय केस पुढे जाणार नाही, कारण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट तर लागेलच. आणि त्यांना म्हणते की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेव्हा ते धन्यवाद म्हणून तिथून जाऊ लागतात. तेव्हा वल्लरी त्या बाईला म्हणजे सानिकाला म्हणते की काळजी करू नकोस, मी आहे. आता ते लोक तिथून गेल्यानंतर वल्लरी विचार करू लागते की काल रात्री त्या कंपनीमध्ये एवढी मोठी घटना घडली आणि काल रात्रीच हे त्या कंपनीचं लायसन रिन्यू करायला गेले होते. यांना काहीच माहीत नसेल का त्याबद्दल? आणि तिच्या मनात असा विचार येतो की हे माझ्यापासून काही लपवत तर नसेल ना. पुढे ती विचार करते, नाही, असं काही नसेल, पण जर असं असलंच तर. आता इकडे इंदुमाई विचार करत असते, कुठल्या मुहूर्तावर मी अशी सून करून घरात आणली काय माहीत. तिच्या अशा वागण्यानं सगळ्या घराला ग्रहण लागेल. आता काय करावं काही समजत नाही. तितक्यात महेंद्र तिथे येतो आणि विचारू लागतो, आई, काय बोली राहिनी तू तोंडातल्या तोंडात? काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना. तितक्यात पुष्पा तिथे येते आणि पडद्याच्या आडून ऐकू लागते. तेव्हा इंदुमती म्हणत असते, हे पाय, तुझ्या बायकोचे लक्षणं मला काही चांगले नाही दिसून राहिले. तिच्या अशा वागण्याने आपल्या रस्त्यावर भिक मागायची वेळ येईल. दिसती तेवढी सोपी नाहीये ती. हे बघ, आपल्या सगळ्यांना बाजारात विकून मोकळी होईन ती. तेव्हा महेंद्र तिच्यावर ओरडत म्हणतो, खबरदार, जर तू पुष्पाला काही बोलली तर. हे बघ, तिच्यामुळे माझं आयुष्य सुरळीत आहे, नाहीतर केव्हाच बर्बाद झालो असतो मी. त्यावर त्याची आई म्हणते, मया, अरे तुला समजून नाही राहिलं, गोड बोलून तुझा काटा काढू राहिली ती. मया बेटा, अजून बी विचार कर, वेळ गेलेली नाही, नाहीतर ही पोरगी आपलं घर बर्बाद करून टाकेन. तेव्हा तो म्हणतो, अगं आई, काय बोलून राहिली तुला कळतंय का? अगं माझं आयुष्य पुष्पामुळे नाही तर त्या मनोजमुळे आणि वल्लरीमुळे बर्बाद होतंय. आणि त्यांच्यामुळेच माझं गावचं घर आणि जमीन गेली. ग्रहण पुष्पामुळे नाही तर ग्रहण मनोज आणि वल्लरीमुळे लागलंय. त्यावर ती विचार करू लागते की ह्या पुष्पाने माझ्या पोरावर काय मोहिनी टाकली. तो तिच्याबद्दल एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नाहीये. तिच्या ताटाखालचं मांजरच झालाय हा. तेव्हा महेंद्र तिला म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, जसा त्रास तू त्या संगीताला आणि वल्लरीला दिला तसाच त्रास पुष्पाला द्यायचा विचार जरी केला तर तुझं टाळकं फोडून टाकीन मी आणि विसरून जाईल की तू माझी आई असते. पुष्पा काय वल्लरी नाहीये, तू देशील तो त्रास सहन करायला. त्यावर ती म्हणते, मया, काय बोली राहिला तुला तरी समजतंय का? अरे तुझी जन्मदाती आई आहे मी, तुला लाज कशी वाटत नाही? आणि ती डोक्याला हात लावून रडू लागते आणि म्हणते, फुटलं माझं नशीब. हेच बघायचं राहिलं होतं देवा. हे असे दिवस बघण्यापेक्षा मला तुझ्याकडे बोलून घे, असं म्हणून ती रडू लागते. त्यावर महेंद्र म्हणतो, ओरड, अजून जोरजोरात ओरड. त्या देवाने जर उचललं नाही तुला तर मी असं काहीतरी करीन की वल्लरी आणि मनोज तुला उचलून बाहेर, घराच्या बाहेर फेकतील. हे ऐकल्यावर पुष्पा मात्र खुश होते आणि म्हणते, शाबास रे मर्दा, म्हणजे बरोबर बाटलीत उतरवलंय मी तुला. आता हा ताथय्या करत बरोबर माझ्याच इशाऱ्यावर नाचत राहील. आता इकडे तेजा प्रेरणाला व्हिडिओ कॉल करते. तेव्हा प्रेरणा तिच्या सकाळच्या गडबडीत असते. तेव्हा ती इकडून तिकडे फिरत असते. तेव्हा तेजा म्हणते, अगं एका ठिकाणी उभी राहशील का तू? आता भिंतीशी बोलू का मी? त्यावर प्रेरणा म्हणते, अगं मला एका जागेवर उभं राहून तुझ्याशी बोलायला खूप आवडेल, पण बघ ना, घड्याळाचे काटे थांबत नाही, ते तर फिरतच राहतात ना. त्यावर तेजा म्हणते, मग बस घड्याळाच्या काट्यांच्या मागे धावत, असं म्हणून आता ती रागातच फोन ठेवते. आता तेजाला खूप बोर होत असतं, त्यामुळे ती श्वेताला कॉल करू लागते. श्वेताला जेव्हा कॉल लागतो तितक्यात श्वेता आवाज ऐकून पळत येते, पण पुन्हा माघारी फिरते आणि गपचूप तिथून निघून जाते. तेव्हा तेजा विचार करू लागते की ही श्वेता ना कधीच फोन उचलत नाही, कुठे असतेच काय माहिती. वल्लरीकडे एक नवीन क्लायंट आलेलं असतं. तेव्हा वल्लरी तिला विचारू लागते, मला एक सांगा,
तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर का केस करायची? तेव्हा ती बाई सांगू लागते, अहो काय करणार मॅडम, जगणं नकोशी केलंय त्याने मला. रोज पिऊन येतो आणि हाताला येईल त्याने मला मारतो. त्यावर वल्लरी म्हणते, काय? अहो तुम्ही मार खातातच कशाला? आणि मुळात मला एक सांगा, तो दारू पितो पण त्या दारूचे पैसे तुम्हीच देतात ना? त्यावर ती म्हणते, नको देऊ मग काय करू? अहो लहान लेकरं आहेत माझी, त्यांना घेऊन कुठे जाऊ मी? त्यावर वल्लरी म्हणते, हेच तर आपलं चुकतं. कधी मुलांमुळे गप्प बसतो तर कधी आई वडिलांच्या इज्जतीसाठी. हाच तर प्रॉब्लेम आहे आपला. त्यामुळेच अशा लोकांचं चांगलं फावतं. तितक्यात वल्लरीला तेजाचा व्हिडिओ कॉल येतो. तो रिसीव्ह करून ती सांगू लागते की तेजाताई आपण नंतर बोलूयात, आता समोर माझ्या क्लायंट बसलंय. तेव्हा तेजा म्हणते की मला फक्त एकच विचारायचंय की आपण सगळेजण या विकेंडला भेटूयात का? त्यावर वल्लरी म्हणते, तेजाताई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, असं म्हणून ती आता फोन कट करते. त्यामुळे तेजाला आणखीनच राग येतो आणि ती विचार करू लागते की मी एकटीच बसली रिकाम टेकडी, मला काही कामच नाहीये, जाऊ दे, गेले सगळे खड्ड्यात. आता थोड्याच वेळात जेव्हा वल्लरी आणि प्रेरणा फ्री होतात तेव्हा ते तेजाला व्हिडिओ कॉल करतात. तेजाचा राग अजून गेलेला नसतो, त्यामुळे ती रागातच फोन उचलून मोठ्याने म्हणते, काय? त्यावर वल्लरी आणि प्रेरणा तिला सॉरी म्हणतात, पण तरीही तिचा मूड अजून ठीक झालेला नसतो. त्यामुळे प्रेरणा म्हणते की यावर एक सोल्युशन आहे आणि ती वल्लरीला म्हणते की आता तेजाचा राग तिला भेटल्याशिवाय जाणार नाही. आता इकडे वल्लरी थकून घरी आलेली असते तेव्हा पुष्पा तिला पाणी देते आणि विचारू लागते, कसा गेला तुझा आजचा दिवस? तेव्हा वल्लरी म्हणते, आज ना एक वेगळीच केस आली होती माझ्याकडे, त्या ताई खूप रडत होत्या, त्यामुळे मला काही सुचतच नव्हतं. तेव्हा पुष्पा म्हणते, मला खात्री आहे जरी त्या ताई रडत आल्या ना तरी तू केस जिंकशील आणि त्या हसत जातील. तितक्यात मनोज घरी येतो. मनोज जरा टेन्शनमध्ये असतो. वल्लरी त्याच्याजवळ जाऊन विचारू लागते की काय झालं? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, जरा कामाचं टेन्शन आहे. तितक्यात त्याला कुणाचा तरी कॉल येतो आणि तो तसाच उठून तिथून जाऊ लागतो. वल्लरी त्याच्या मागे जात विचारू लागते, कुठं चाललात? आत्ताच तर आला होतात. मनोज मात्र काहीही न बोलता तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा वल्लरी विचार करू लागते, काय झालं यांना? आधी तर आम्हाला एकांत मिळावा म्हणून धडपडत होते आणि आत्ता असं का वागताय? आता रात्र झालेली असते तेव्हा वल्लरी विचार करू लागते, किती उशीर झाला, अजून का आले नसतील. तितक्यात वल्लरीच्या फोनवर एक कॉल येतो. तिकडून एक व्यक्ती म्हणत असते, हॅलो मॅडम जी, मैं मखीजा. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते, ही कोण मखीजा? सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. तेव्हा तो भरत सोनवणे नावाच्या माणसाच्या केसबद्दल विचारू लागतो. त्यावर वल्लरी विचारते, पण तुमचा या केसशी काय संबंध? त्यावर तो म्हणतो, तुम्ही ही केस घेऊ नका, तुमच्यासाठी हे चांगलं राहणार नाही. त्यावर वल्लरी चिडून म्हणते, एक्सक्यूज मी, धमकी देताय तुम्ही मला? हे बघा, अन्यायाविरुद्ध लढणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांचे वडील जर माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आले असतील तर त्यांना न्याय मिळवून देणं हे पण माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मला जितके प्रयत्न करता येईल तितके प्रयत्न मी करीन, हे लक्षात ठेवा. त्यावर तिकडून आवाज येतो की खूप महागात पडेल तुला. त्यावर वल्लरी म्हणते, चालेल, हे आपण आता कोर्टातच बघू, कोणाला महाग पडतंय ते. असं म्हणून ती फोन कट करते. आता थोड्याच वेळात तिथे मनोज येतो. तेव्हा वल्लरी त्याला विचारते, केव्हाचा फोन करत होते मी, कुठं गेला होतात तुम्ही? तेव्हा मनोज तिला म्हणतो की तू भरत सोनवणेची केस घेतेस ना वल्लू? असं म्हणून आता तो घरात निघून जातो. थोड्याच वेळात तो वल्लरीजवळ येऊन तिच्यावर चिडचिड करू लागतो. तेव्हा वल्लरी त्याला विचारू लागते की काय झालंय, तुम्ही एवढी चिडचिड का करताय? तेव्हा तो म्हणतो, वल्लरी ऐक ना, ते भरत सोनवणेची केस घेऊ नकोस प्लीज. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारू लागते, अहो पण का? याआधी असं कधीच तुम्ही बोलला नाहीत मला. त्यावर तो म्हणतो की आजपर्यंत बोललो नाही कारण याआधी कोणत्याही केसमध्ये माझा काहीच संबंध नव्हता, पण या केसमध्ये मी पण अडकलोय. त्यावर वल्लरी विचारू लागते, काय? अहो पण तुमचा या केसशी काय संबंध आहे? तेव्हा तो सांगू लागतो, काय माहिती आहे का वल्लू, मोसमी केमिकल कंपनीचे लायसन्स रिन्यू करायचं काम माझ्याकडे होतं. मी जाऊन तिथं मशिनरी चेक केल्या, काही मशिनरी आउटडेटेड होत्या. मी त्यांना सांगितलं की हे चेंज करा, मी तुम्हाला लायसन रिन्यू करून देतो, पण त्यांच्याकडे वेळ नव्हता कारण या गोष्टीला 1.5 महिना लागणार होता. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होणार होतं. त्यामुळे मी त्यांना अर्जंटली लायसन रिन्यू करून दिलं. त्यावर वल्लरी म्हणते, अहो वेळ लागणार होता तर लागू द्यायचा, तुम्ही रिस्क का घेतली?
अहो तुम्हाला कळतंय का, तुम्ही तिथल्या कामगारांच्या जीवाशी खेळलात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.